राहुल गांधींनी पत्रकार परिषद घेऊन निवडणूक आयोग आणि भाजप वोट चोरी करत आहे असा आरोप केला होता। वोट चोरीबाबतच्या अनेक पत्रकार परिषदा तुम्ही पाहिल्या असतील। आता काँग्रेसच्या एका उमेदवाराने भाजपवर सीट चोरीचा आरोप केलाय। काँग्रेसची सहज जिंकून येणारी राज्यसभेची सीट भाजपच्या गळ्याला लागली आहे। नेमकं काय घडलंय हे सगळं आपण या व्हिडिओच्या माध्यमातून समजावून घेऊयात आणि त्यामुळे हा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहायला विसरू नका। घटना आहे मध्य प्रदेशची। मध्य प्रदेशमध्ये राज्यसभेच्या 3 जागा आहेत। यातल्या 2 जागा भाजप सहज जिंकू शकेल अशी तिथली परिस्थिती आहे। तिसऱ्या जागेसाठी लागणारे संख्याबळ हे भाजपकडे नव्हतं, त्यामुळे ही जागा काँग्रेस सहज जिंकू शकणार होती। यासाठी काँग्रेसने सगळी खबरदारी सुद्धा घेतली होती। आमदारांना कर्नाटकचे मुख्यमंत्री DK शिवकुमार यांच्या रिसॉर्टवर ठेवण्याचा निर्णय देखील झाला। सगळी तयारी झालेली असताना काँग्रेसला मोठा धक्का बसला। काँग्रेसच्या उमेदवार असलेल्या मीनाक्षी नटराजन यांचा अर्ज हा निवडणूक आयोगाने बाद ठरवला। नटराजन यांनी निवडणूक अर्ज भरताना त्यांच्या विरुद्ध सुरू असलेल्या एका कायदेशीर कारवाईचा उल्लेख त्यांच्या अर्जामध्ये केला नव्हता। हाच धागा पकडून निवडणूक आयोगाने त्यांचा अर्ज बाद केलाय। आता हा अर्ज बाद झाल्यानंतर भाजपने याला सत्याचा विजय म्हटलंय, तर काँग्रेसने याला सीट चोरी म्हटलंय। मीनाक्षी नटराजन यांच्या रूपाने काँग्रेसने तगडा उमेदवार निवडणुकीच्या रिंगणात उतरवला होता। नटराजन निवडून येतील अशी खात्री काँग्रेसला होती, परंतु नटराजन यांनी त्यांच्या प्रतिज्ञापत्रामध्ये त्यांच्या विरोधात सुरू असलेल्या एका कायदेशीर कारवाईचा उल्लेख न केल्याने त्यांचा अर्ज रिटर्निंग ऑफिसर असलेल्या अरविंद शर्मा यांनी बाद केला। भाजपने मीनाक्षी यांच्या विरोधात आयोगाकडे तक्रार केली होती। या तक्रारीच्या पडताळणीनंतर हा अर्ज बाद करण्यात आला। आता नटराजन यांचा अर्ज बाद झाल्यानंतर मध्य प्रदेश काँग्रेस चांगलीच आक्रमक झाली आहे। त्यांनी या निर्णयाच्या विरोधात न्यायालयात धाव घेतली आहे। काँग्रेसच्या बड्या नेत्यांनी निवडणूक आयोगाच्या कार्यालयात धरणं आंदोलन सुद्धा केलं। नटराजन यांचा अर्ज बाद ठरवणं हे घटनाबाह्य असल्याचं काँग्रेसचं म्हणणं आहे। ज्या नोटिशीचा उल्लेख अर्ज बाद करताना केला जातोय ती BNSच्या कलम 223(1) या अंतर्गत देण्यात आली। या नोटिशीबाबत न्यायालयाने अद्याप कुठलीही माहिती घेतली नव्हती किंवा नटराजन यांना कुठलंही समन्स पाठवण्यात आलं नव्हतं, त्यामुळे हे प्रलंबित गुन्ह्याचं प्रकरण आहे असं मानता येणार नाही असं काँग्रेसचं म्हणणं आहे। त्याचबरोबर कायद्यानुसार त्याचा उल्लेख प्रतिज्ञापत्रात करणं बंधनकारक नसल्याचं देखील काँग्रेसने यामध्ये स्पष्ट केलंय। अर्ज बाद झाल्यानंतर नटराजन यांनी एक पत्रकार परिषद घेतली। या पत्रकार परिषदेत त्यांनी भाजपवर सीट चोरीचा आरोप केलाय। त्या म्हणतात, जेव्हा सदस्य संख्या पूर्ण नसताना भाजपने तिसरा उमेदवार उतरवला तिथूनच सुरुवात झाली होती। आम्हाला तेव्हाच लक्षात आलं की संविधानाला, लोकशाहीला पायदळी तुडवण्याचं राजकारण केलं जात आहे। SIR हे वोट चोरीपर्यंत सीमित होतं, आज ते सीट चोरीपर्यंत आलंय। आम्ही या विरोधात लढणार आहोत। सचिन पायलट असतील, KC वेणुगोपाल असतील अशा काँग्रेसच्या नेत्यांनी निवडणूक आयोगाच्या विरोधात आवाज उठवला। एका लीगल नोटिसीच्या आधारे आयोगाने चुकीचा निर्णय दिला असल्याचं त्यांचं म्हणणं आहे। मीनाक्षी नटराजन कोण आहेत ते सुद्धा आपण अगदी थोडक्यात समजावून घेऊयात। मीनाक्षी नटराजन काँग्रेसच्या मध्य प्रदेशच्या महत्त्वाच्या नेत्या आहेत। त्यांनी बायोकेमिस्ट्रीमध्ये पोस्ट ग्रॅज्युएशन केलंय। त्याचबरोबर लॉची डिग्री सुद्धा त्यांनी घेतलेली आहे। लॉमध्ये त्यांनी बॅचलर्स केलंय। त्यांनी इंदोरमधनं त्यांचं शिक्षण पूर्ण केलंय। त्यांच्या राजकारणाची सुरुवात NSUI मधनं झाली होती। 1992 ते 2002 या काळात त्या NSUIच्या अध्यक्ष होत्या। मध्य प्रदेश युथ काँग्रेसच्या अध्यक्ष म्हणून देखील त्यांनी काम पाहिलंय। 2008 मध्ये राहुल गांधींनी AICC सेक्रेटरी म्हणून त्यांची निवड सुद्धा केली होती। 2009 मध्ये त्यांनी मध्य प्रदेशच्या मंडासूरमधून लोकसभेची निवडणूक लढवली होती। या निवडणुकीत त्यांचा विजय देखील झाला होता, परंतु 2014च्या निवडणुकीत त्यांना भाजपकडून पराभवाचा सामना करावा लागला। मीनाक्षी यांचा अर्ज बाद करण्यात आलाय। काँग्रेस या निर्णयाच्या विरोधात न्यायालयात देखील गेली आहे। पुढे काय होतं हे पाहावं लागणार आहे, परंतु काँग्रेसने वोट चोरीच्या आरोपानंतर सीट चोरीचा गंभीर आरोप भाजपवर केलाय। तुम्हाला वाटतं का ही सीट चोरी आहे? तुमची मतं काय आहेत ते आम्हाला कमेंटमध्ये सांगायला विसरू नका आणि मुंबई तकला सबस्क्राईब केलं नसेल ते सुद्धा करा। धन्यवाद।